काय करू राहिले वावरामध्ये तर तुम्हाला समजलं असं कांदे काढायला लेबर आलंय तर आलोय वावरामध्ये. लेबर आहे आपलं बारगा नंदूरचा आहे. त्यांना एकदाच फक्त फोन केला लगेच आले, नाहीतर आम्हाला भरपूर टोळ्याने फसवलं होतं. पावसामुळे कांदे पण जास्त खोडू राहिले नाही का, पातीमध्ये जीवन असल्यासारखं झालंय. पात आहे बरं काय कांद्याला, परंतु आत्तामध्ये जो पाऊस झाला त्याच्यामुळं मागचे आणि पुढचे कांदे सोबत आले काढायला, त्याच्यामुळे लेबर भेटणं खूप अवघड झालंय. परंतु आता आलंय आपल्या वावरामध्ये लेबर. हे बघा, कांद्याची साईज वगैरे आहे बरं का मिडियम मध्ये, परंतु कलर भरपूर आहे कांद्याला. हे बघा, उलट कांद्यामध्ये गवत असले कांद्याला चट्टा पडत नाही, आणि आपला उरफट झालाय वर्षी कांद्यामध्ये गवतच नाही, त्यामुळे कांद्याला चट्टा पडतो की काय आता याची भीती आहे. आता 4-5 दिवस राहिल्यानंतर समजा याला चट्टा पडतो की काय. आता सध्याला नाही वाटू राहिलं काही. आता मी आले पात वरवळच्या झाकल्या ते पात गोळा करायला, आणि मागे जे कांदे खोडतायत आता ते बिचारे मग चांगले काढू राहिले, पण आता कांदे खोडू राहिले आणि निघूच नाही राहिले. मग आता मी विळा घेतलाय, आता बघू किती निघताय किती नाही. राहिले तर राहिले काही मागं, आणि जेवढे निघतील तेवढे निघतील. मंडळी कसे आपले कांदे? आता 2-4 कांद्याच्या गोण्या उचलल्या, 2-4 नाही बऱ्याच उचलल्या. पण तुमच्यातले काही जण येतील कमेंट्स करतील की व्हिडिओ पुरतं कांद्याच्या गोण्या जे भरला आहे ते उचलल्या म्हणून. असं काही नाही, त्या जास्त गोण्या भरलेल्या होत्या, त्या दादाला मी थोडीशी मदत केली फक्त, बाकी काही नाही. आणि कांद्या ना उन्हात तळत होते, त्याच्यामुळे ते सावरत पण होते, आणि त्याच्यावरती पात आणून पण टाकत होते. कांद्याला किती जर लेबर असलं तरी कमीच पडतं आहे. तर हा दादा आहे, मागच्या वर्षी पण हाच होता कांदे व्हायला. त्याने असं स्वतः फोन केला, तो मदतसाठी आलाय. बाकीचं आपल्या इकडे लेबर आहे. कांदे पण आता खोडू राहिले, आता कांदे काढते. कांदे उन्हाळले पण बरं का जास्त, त्याच्यामध्ये गवतच नव्हतं, त्याच्यामुळे कांदे पण उन्हाळले. बघू आता जोपर्यंत टुकतो तोपर्यंत ठेवायचं आहे, मग बघू नाही ते विकायचं आहे. एक तर कांद्याला बाजार पण नाही आहे, 8 ते 9 रुपये असं काहीतरी बाजार आहे वाटतं. चवलीमध्ये बसले की जरा बरं वाटतं. पाणी प्यायला गेलते तर लेबर सुटले जेवायला, आता आंब्याच्या झाडाखाली जेवण चालू आहे. मी चालले पाठ खायला.
आम्ही दोघांनी कामं वाटून घेतले होते. तुम्ही सगळे कांदे झाकवायचे आणि मी जे मागं जे कांदे आहेत ते मी काढणार. पण नाही आहे ना, खूप ऊन आहे बाबा. आता नेमकं 2 वाजले दुपारचे. दुपार 2 नंतर मग लय ऊन पडतंय. आम्ही काढलं खायला शिरा. त्याला घरी कोणी खाल्लंच नसतं, त्याच्यामुळे शिरा आणलं. ए चल ना, शिरा खायचं तुला. ते लेबर आहे, त्यांचा बाळ आहे, छोटं बाळ आहे एकदम. खाय चल, चल ना. झोपायचं तुला? हां, झोपायचं आहे. कशी पडली पहा ना, आज्ञासारखीच आहे एवढं. झालं इथपर्यंत जाईन बरोबर आहे ना, वाटेपर्यंत. थोडंच बसलो, पण हे बघा किती राहिलं अजून पाठ टाकायचे. सावरायचं पण पडत आलंय तो आहे ना. एवढ्या उन्हात का शर्ट घातला का? हा सोड आहे, काळ्या कापडे नाही की मला लागत. हा हा वय तू घरी चालला काय? तू नाही पिला का? का मग सगळे घेतला ना? हा लय साग आहे बोलायला आहे ना. जास्त कोणाला चहा आणला त्याच्यामुळे ते म्हणून राहिला का नाही का थंड पाहिजे होतं काहीतरी. पण आता मंडळी जेवण झाल्यानंतर लई जेवण्यासाठी चहा पण पाहिजे असतो ना. तर घरी गेलो होतो आम्ही, त्याच्यामुळे म्हटलं चला पुन्हा जाऊच आता चहा पण घेऊन यावं नाही का. डॅमच्या पलीकडे वाटतं कुठंतरी लांबून होते. आम्ही नांदूरला राहत म्हणे, नांदूरच्या लांबी म्हणे आम्ही. तर आता लेबरची सुट्टी झाली, आता आम्ही चालू आहे आमच्या आवरावर अजून नाही का. लेबर जर नेऊन गेलं तर मालकाला भरपूर काही माग काम असतं, गोण्या व्यवस्थित ठेवणं वगैरे. जर नाही ठेवलं ते वाऱ्या उडून जातील आणि पुन्हा कांदे सावरायचं ते चालूच आहे. आता ही वर पूर्ण पॅक करून घ्यायची, कारण त्यांच्या पाथा ज्या आहे त्या पूर्ण लागल्या त्यामुळं. मग आता उद्या जी नवीन पात धरणार ती दुसरी पलीकडे वर लावता येईल, त्यामुळं आता हे पूर्ण कंप्लीट झालंय. आता मिस्टरचं पात गोळा करून राहिले, थोडेच राहिले, फक्त तोंड बुजवायचं बाकी आहे. आता मी तोपर्यंत ह्या गोळ्या ठेवून देते. चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉलो म्हणजे कमेंट पण करत चला. फेसबुकला पाहत जर असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ चला, आता सुट्टी झाली, आम्ही चाललोय घरी. आलतं बेमग बघायला वरती, म्हटलं मका बघावा. आणि थोडंसं गवत पण घेतलंय. शेतकरी म्हटल्यानंतर सगळं काही चालूच असते बघा. थोडंसंच घेतलंय कारण अंधार पडलाय. आता घरी जाऊन स्वयंपाक पाणी भरपूर काही काम असते. चला बाय बाय.